आता घोड्यावर बसले मी, मला एवढी भीती वाटतेय. तर कधी न बघितलेला स्नोफॉल आज मी बघते, तो खूप छान वाटतं. मला वाटलं नव्हतं असा स्नोफॉल बघायला मिळेल, कारण खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. तर ट्राय करू आपण. काय आहे नाव? सिड्डू. घोड्यावर बसणं डेंजर आहे खरंच, सिरियसली. याक बिचारे कशी थंडीत थांबलेत, त्यांना लागली आहे थंडी. मित्रांनो, अरे काय रे, तुम्हाला थंडी वाजते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज परत आलेली आहे मी छान अशा ठिकाणी. तर मी आहे शिमला मनाली. तर आपल्याला शिमला मनाली फिरायचं आहे. तर लास्ट जो ब्लॉग होता तो मी अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये पुण्यावरून आपण शिमल्याला कसं आलो ते सगळं आहे. तर तो जो ब्लॉग आहे तो तुम्ही आधी बघा. जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर काल रात्री या ठिकाणी जवळजवळ -7 मध्ये टेम्परेचर गेलेलं, त्याच्यामुळे या ठिकाणी हिटरशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळे रूममध्ये हे लोक आपल्याला हिटर अवेलेबल करून देतात. हिटरचे जे चार्जेस आहेत ते 200 किंवा 300 पर डे असतात. आणि तुम्ही बघू शकता बघा, खूप छान असं वातावरण झालेलं आहे सकाळचं, एकदम क्लिअर आहे. बघूयात आता आज आपल्याला स्नोफॉल बघायला मिळतो की नाही. तर आता आवरलेलं आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे. तर आता आपलं आवरलेलं आहे आणि बघा खूप छान असा व्ह्यू आहे आपल्या गॅलरीमधून. तर जायचं आता नाश्ता करायला आपल्याला. तर आता आपण करतोय ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा, ब्रेड बटर आहे आणि अंडी पण आहेत. पण आज सोमवार आहे त्यामुळे अंडी वगैरे काय खाणार नाही आपण. तर आता मी ट्राय करते उपमा. उपमा काय इकडचा उपमा काय आपल्यासारखा नाही, हळद जरा जास्त झाली आहे. ठीक ठाक आहे. मी तो उपमा काय आली मानसिकतेत 2 वाजतील आणि आपण फिरणार. तर हे आहे बघा पाठीमागचं हॉटेल आणि आता आपल्याला आवरलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत शिमला एक्सप्लोर करायला. तर आहे म्हणजे थंडी खूप आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघा, खूप मस्त वाटतं इथे. तर आता इथं एक व्ह्यू पॉइंट आहे आणि तो बघायला थांबलेलो आहे आपण. आणि खूप थंडी वाजतीये, बापरे. खूप छान व्ह्यू आहे बघा. आणि या साईडला बरेच कार थांबलेले आहेत. तर या साईडला इकडे थांबल्यानंतर खूप म्हणजे खूप
आपण चाललेलो आहे शिमला एक्सप्लोर करायला. आपण चाललेलो आहे कुफरी व्हॅली बघायला. पण कशी आहे थंडी? मी सांगते हा? माझे ग्लॉसी लिपस्टिक मॅट मध्ये रूपांतर झालं. अच्छा बापरे. हो बाकी बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? तर खूप म्हणजे खूप थंडी आहे, भयानक अशी थंडी आहे. आणि सगळ्यांनी थर्मल जॅकेट वगैरे सगळं घातलेलं. ओंकार बघा काय करतोय. तर आता जाणार आहोत आपण कुफरी व्हॅली बघायला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं ग्रीन व्हॅली आणि फागू व्हॅली बघायला. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा. 9 किलोमीटर. बापरे झाडं कसली आहेत. हाँ बोलिए ना। हाँ बोले इथून एकदम आता तर घर बघा असं वाटत होतं. इथं थंडीमुळे केस वाढले. तर या कुफरी विलेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला मिळतात. जसं की झिप लाईन असेल, त्याच्यानंतरनं लॅडर क्रॉसिंग असेल. तर या ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 ते 2,500 बघायला मिळतात. आम्ही पर पर्सन 2000 रुपीज चार्ज देऊन काही ॲक्टिव्हिटी घेतलेल्या, पण अचानक असा स्नोफॉल झाला अनएक्सपेक्टेड. त्याच्यामुळे आम्हाला काही ॲक्टिव्हिटी करता आल्या नाही. तर या ठिकाणी आपण जे ॲडव्हेंचर्स आहेत बघा ते बुकिंग करू शकतो. तिथं बुकिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये न्यू किर्फी, ओल्ड कुफरी सगळं आहे. तो 9:30 आज के तो गए वो भी 10:30. सो आता आपण चाललो आहे ॲडव्हेंचर करायला, कुफरी फिरायला. न्यूज़ पर आएंगे का सामने गेट दिख रही हो नीचे, हां उधर जाना है गेट पे. अच्छा, यहाँ गेट से- पे. ये जाता है रास्ता यहाँ से. हां. चल के जाना है. हाँ जी वॉकिंग जाना है यहाँ. तर वातावरण बघा इतकं छान आहे आणि खूप थंडी आहे. तर हे आहे द लास्ट विलेज कॅम्पिंग अँड हट पहाडी रसोई. सो इथे एक छोटंसं गाव वाटतं आणि या ठिकाणी आता आपल्याला जायचं ॲडव्हेंचर करायला. बापरे खूप थंडी आहे. ओके तर आत्ता आपण आलेलो आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला. तर हे बघा द लास्ट विलेज कॅम्पिंग हट म्हणून आहे. तर इथं जाऊया. तर आता चाललोय झिप लाईन करायला आणि थोडा थोडा स्नोफॉल होतोय. हां तर आत्ता आहे शिमलामध्ये आणि आपण आहे कुफरी व्हॅली म्हणून आहे. तर या ठिकाणी आलोय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला आणि तुम्ही बघू शकता बघा लाईव्ह स्नोफॉल. तर कधी न बघितलेला स्नोफॉल आज मी बघते, तर खूप छान वाटतं मला. तर वाटलं नव्हतं असा स्नोफॉल बघायला मिळेल, कारण की आल्यापासून बऱ्याच जणांनी सांगितलं की आत्तापर्यंत स्नोफॉल झालं नाही. 8 डिसेंबरला झालेला, त्याच्यानंतर ना आत्ता झाला आहे स्नोफॉल. ओ माय गॉड वाव. अब बर्फ में लकड़ी भी तेरे को कहीं नहीं मिलेगी. शुकर मानते ना कर आ जाओ सर इधर आ जाओ खड़े हो. तर आता झालाय स्नोफॉल आणि ओमकार करतोय लॅडर क्रॉसिंग. ओमकार कैसा लगता है? कौन
You can do it, man. Come on. वर्षा हाँ जो नीचे, हाँ दोनों हाथ से, दोनों हाथ से, दोनों हाथ से, यस इकडे बघ तर हे आहे सिड्डू ना, सिड्डू. तर हे गव्हाच्या आट्याने बनवलेले वाटतं. तर आतमध्ये काय आहे? पनीर आहे. आतमध्ये पनीर आहे. तर इकडची डिश आहे ट्रेडिशनल. तर बघूया. आणि त्यात काय? घी. तू घी आहे. अच्छा, घी सोबत खायचंय का? ओके, तर ट्राय करू आपण. काय आहे नाव? घी सिड्डू. सिड्डू. मस्त ढोकळाचा शिजलेला. तर या ठिकाणी बघा एक छोटंसं घर आहे आणि इथं आपण ट्राय करणार आहे. ह्यांचं काहीतरी हा खूप ओल्ड खाण्याचा पदार्थ आहे. सिड्डू ना, घी सिड्डू. घी सिड्डू. घीमध्ये बुडून खायचा. सिड्डू नाही. तर ठीक आहे, सिड्डू बिड्डू. ए, आणलं? ओके ओके, मला नको, मला बस. का? नाही आवडलं? एवढं नाव आहे क्या छोटासा? हाँ हाँ वर्षाचा फोटो काढ ना. काटते था. गेला तो. क्या नाम है बताओ वो डिश का, मैं भूल जाती हूँ बार बार. हाँ, घी सिड्डू. और घर मतलब घर में बनाते हैं क्या ये? ओके ओके. तर इथं आपण खाल्लेलं आहे घी सिड्डू. घी मध्ये बुडून खायचं आहे. 1 मिनट के लिए आ जाओ. वाव. रंग जायला वेगळं अरे हाताशिवाय काढताच येत नाही फोटो. तर छान वाटते बघा. चालूच राहू का? पण तेव्हा स्टॉपच करता नाही. किती मिनिटाचं झालं? 2 फोटो नाही काढले. तिला हँडग्लोव्स काढून स्टार्ट करून घ्यायला तिच्याकडनं. मी काढणार नाही. खायला चांगला आहे काही छोटा. गाईस पूर्ण स्लो फॉलो होतोय बघा.
तर झिपलाईन आणि लॅडर क्रॉसिंग करून चाललेलो आहे परत दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करायला. आणि तुम्ही बघू शकता खूप असा स्नोफॉल होतोय. आणि या ठिकाणी यांच्याच गाड्या असतात जे आपण 2000 रुपीज पे केलेले आहेत, त्याच्यामध्येच या गाड्या आपल्याला त्या पॉईंटपर्यंत नेऊन पोहोचवतात. तर आता आपण आहोत कुफरीमध्ये आणि बघा बघा होतंय आणि थंडी गाईज खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे. ओ माय गॉड काय बर्फ आहे बघा. तर आता आपण आलो कुफरी विलेज मध्ये एका पॉइंटला. तर तो पॉइंट वगैरे आले आणि आता घोड्यावर बसले मी. मला एवढी भीती वाटतेय आणि रोड एवढा खराब आहे, म्हणजे ट्रेक साईडचा रोड कसा असतो सेम तसाच रोड आहे. आणि त्या घोड्यावर नेता येता खूप भीती वाटत होती, तर मी फायनली बसलेली आहे. आपल्याला तर आता मी आहे कुफरी विलेज या ठिकाणी, किंवा कुफरी व्हॅली पण म्हणू शकतो आपण याला. आणि तुम्ही बघू शकता बघा स्नोफॉल कसा होतोय मस्त. वाव ये आय एम सो हॅपी. सो खूप छान असा स्नोफॉल होतोय, बघू शकता बघा तुम्ही. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को ही कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें. तर आता या ठिकाणी बघा घोड्यावर बसून वरती जायचं. तर जो रोड होता खूप डेंजर होता आणि घोड्यावरनं भीती वाटते बघा. तर त्या ठिकाणी जायचं घोड्यावरनं वरती. आणि खूप सारा स्नोफॉल होतोय, गाड्या खूप घसरतात इथं. आता आपण आलो खरं, पण सगळे पॉईंट आता बंद होत आहेत हळूहळू. हा आता बघू काय बघायला मिळतं. सो झिपलाईन झाली, त्याच्यानंतर थोडंसं ॲडव्हेंचर केलं आणि घोड्यावर बसलो. घोड्यावर बसणं डेंजर आहे खरंच, सिरियसली. लागतं बघा हे ह्यांचं विलेज, छोटे छोटे घर आहेत. हो माय गॉड सगळीकडे स्नोफॉल होतोय. वाव काय भारी दिसतंय यार. ओमकार व्हिडिओ काढतो. तर हे बघा याक बिचारे कशी थंडीत थांबलेत आणि त्यांना लागली आहे थंडी. हॅलो गाईस, हॅलो. अरे मित्रांनो, अरे काय रे तुम्हाला थंडी वाजते. याकवर बसायचं राहिलं ना रे आपलं. कधी बसायचं. वाव गाईस बघा, आत्ता वाटतंय आत्ता वाटतंय खरं आपण शिमलाला आलोय. वाटतंय का. अरे वाटतंय का. हा अरे तुम्हाला. तर आता आपण कुर्फी व्हॅली बघून चाललेलो आहे परत रिटर्न मॉल रोडला. आणि तुम्ही बघू शकता बघा किती गाड्या लागल्यात आणि ह्या स्नोने ज्या गाड्या आहेत त्या स्लिप होतात.
त्याच्यामुळं हळूहळू चाललेलो आहे आपण. आणि स्नो कंटिन्यू चालू आहे. आता ह्या स्नो कधी थांबणार काय माहिती. सो आता होतो ना. मागे बघा गाड्या, त्या खूप गाड्या थांबलेल्या आहेत. खूप असा स्नो पडत आहे बघा. बापरे, 2-3 गाड्या तर मी समोर स्लिप होतानाच बघितल्या आणि खूप भारी वाटतंय. आपल्याला पूर्ण शिमल्यामध्ये जायचं नाही ना. शिमल्यातनंच जायला लागणार ना. तर आता वाजलेत 5:45 आणि जवळजवळ 3 वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये आहोत आम्ही. आणि आता जायचं होतं शिमलामध्ये आपल्याला झाकू टेम्पल बघण्यासाठी मॉल रोडला. पण ऑलरेडी एवढं ट्रॅफिक आहे बघा बाहेर, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. पूर्ण सगळे रोड जे आहेत ते जाम झालेले आहेत. आणि स्नोफॉल हा कंटिन्यू होत आहे. आता बघूयात किती वेळ लागतो ते. आता मला नाही वाटत टेम्पल आपल्याला विजिट करायला टाईम मिळेल, कारण की 5:30ला काहीतरी ते मंदिर बंद होतं असं मला कळलं. तर बघूयात आता. मेन म्हणजे हे जे ट्रॅफिक आहे बघा, बघू शकता बघा, खूप गाड्या आहेत. इकडे दाखवते मी तुम्हाला ट्रॅफिक. तर हे ट्रॅफिक आधी क्लिअर झालं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट तिकडनं बाहेर जरी पडलो तरी आपल्याला समजेल ॲटलिस्ट की आपण कुठे जाऊ काय. तर आज आपण शिमलामध्ये कुफरी व्हॅली, फागू व्हॅली आणि ग्रीन व्हॅली आणि काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या. काही जे पॉईंट होते ते अनएक्सपेक्टेड स्नोफॉलमुळे बघायला मिळालं नाही. नेक्स्ट टाईम नक्की बघूयात. आणि उद्या आपण जाणार आहोत शिमलामध्ये मॉल रोडला आणि झाकू टेम्पल पाहायला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात.